अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या आंतरजातीय टोळीचा पर्दाफाश, पुणे पोलिसांची कारवाई. सर्व पत्रकार बांधवांना सगळ्यात पहिल्यांदा नमस्कार. परंतु नाही आपली या आजची जी प्रेस रिलीज आहे त्या प्रेस रिलीजमध्ये गेले काही महिने दिवस पुणे क्राईम ब्रांच आणि 2/7चे अधिकारी अंमलदार असा पुणे पोलीसचा स्टाफ अँटी नार्कोटिक्स ऑपरेशन साठी काही गुन्ह्यांचा पाठपुरावा करत होता. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 2024 मध्ये आपल्याला एक मोठी कारवाई करण्यात आली, ज्याच्यामध्ये मेट्रोट्रॉन एफडी वरती ही कारवाई झाली होती. त्यामध्ये काही लॅब उद्ध्वस्त झाल्या होत्या, काही फॅक्टरीचे ठिकाणं आपण रेड केली होती. सद्यस्थितीमध्ये शहरामध्ये तरीही छोट्या छोट्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीची तस्करी चालू असल्याचं आपण करण्यात आलं. त्याच्यातून काही गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्या दाखल गुन्ह्यांचा पाठपुरावा करत असताना ही गोष्ट अत्यंत महत्वाची होती की हा सगळा जो मुद्देमाल येतोय किंवा हे ड्रग्ज येत आहेत तर ते कुठल्या भागातून येत आहेत त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं होतं. त्याच्या मागचे जे इतर आरोपी आहेत त्यांचा शोध घेणं गरजेचं होतं आणि ते सगळं करत असताना CR नंबर 11/26 चंदननगर पोलीस स्टेशन 6 जानेवारी 2026 ला दाखल घडलेली घटना आणि त्याच्यावर दाखल असलेला गुन्हा आहे, त्याच्यामध्ये 120 ग्रॅम एफडी जप्त करण्यात आली होती. त्यानंतर CR नंबर 21/26 खराडी पोलीस स्टेशन, खराडी पोलीस स्टेशनची च्या हद्दीमध्ये असलेली घटना आणि त्यामध्ये दाखल असलेला गुन्हा, ज्याच्यामध्ये 27 ग्रॅम एफडी हा पकडण्यात आला होता. या दोन्ही कारवायांमध्ये क्राईम ब्रांचचे अँटी नार्कोटिक्सचे अधिकारी अंमलदार समाविष्ट होते. त्यांनी चांगली कारवाई करून तिथे गुन्हे दाखल केलेले. त्या गुन्ह्यांचा पाठपुरावा करत असताना 2/7 सोबत काम करत असताना 2/7च्या टीमने अधिकारी अंमलदारांनी अत्यंत चाणाक्ष पद्धतीने आणि इन्व्हेस्टिगेशन स्किल्सचा पुरेपूर वापर करून या सगळ्या गुन्ह्यांच्या मागे, या तस्करीच्या मागे जे रॅकेट चालते त्या रॅकेटला उघडकीस आणण्याचा हा प्रयत्न यशस्वीपणे पार पाडून टाकलेला आहे. मला असं वाटतं की याच्या पुढची जी माहिती आहे आपल्याला ती आपल्याला 2/7चे DCP साहेब श्री शोभा मुंडे हे देतील. खराडी पोलीस स्टेशन येथे 3/2/2026 येथे एक 27 ग्राम मेफेड्रोन तस्करी पकडण्यात आला होता. त्यामध्ये सापळा ज्यावेळेस रचला होता त्यावेळेस 2 आरोपी ज्यामध्ये आपण अटक केले होते. पहिली साईड एकला दाखवा, 2 दाखवते साईड. यामध्ये 2 आरोपी यामध्ये आपण अटक केले होते. मोतीसिंग मुकेश, मोतीसिंग उर्फ मुकेश श्रवणसिंग राजपुरोही व हरीश उर्फ हरिराम सुजनाराम निवासी हे 2 आरोपी आपण अटक केले होते. त्यामध्ये 27 ग्रामचा एफडी आपण हस्तगत केला होता. त्यामध्ये आपण तांत्रिक तपास केला, आरोपीचे इंट्रोगेशन केलं. त्यातून एक लिंक निष्पन्न झाली. त्या लिंकच्या अनुषंगाने एक आरोपी निष्पन्न झाला, ज्याचे नाव हे योगेश उर्फ मनीष बिश्नोई राहणार राजस्थान असे होते. त्या आरोपीला सापळा रचून आपण बालाजी ट्रेडर्स गिफ्ट शॉप येथे आपण एक त्यांना त्याच्यावर सापळा रचला आणि त्याकडून 151 ग्राम मेफेड्रोन 30,20,000चा मुद्देमाल आपण हस्तगत केला. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली. त्यावेळेस त्याचा तांत्रिक तपास केला, त्याचं इंट्रोगेशन केलं. त्यावेळेस असं आढळून आलं की त्यासोबत अजून एक साथीदार हा राजस्थानहून आला होता डिलिव्हरी, अशाच प्रकारची डिलिव्हरी देण्यासाठी. त्यालाही सापळा रचून आपण अटक करण्यात आपल्याला यश आलं. त्याचे नाव सचिन उर्फ SK रमेश कुमार बिश्नोई राहणारा राजस्थान, याला मुंबई परिसरातून आपण 4,65,000 रोख रकमेसोबत ताब्यात घेतलं होतं. त्याची चौकशी केली. त्या चौकशीमध्ये निष्पन्न झालं की हे जे 4,65,000 रुपये त्याकडून हस्तगत झालेले आहेत ते बेसिकली ड्रग्सच्या डिलिव्हरीतून निष्पन्न झालेले आहेत. त्याचा सखोल तपास केला आणि ताबडतोब पुढची लिंक निष्पन्न केली. त्यामध्ये त्याने हे जे ड्रग्स डिलिव्हर केले होते त्या आरोपीला आपण ताब्यात घेतलं आणि अमित सुनील फुले राहणारा मांजरी याला अटक करण्यात आलं. त्याकडून सचिनने जे ड्रग्स डिलिव्हरी केले होते ते ड्रग्स झाडाझाडतीमध्ये रिकव्हर केले. त्यामध्ये 398 ग्राम एमडी म्हणजे
रफली 79,60,000 रुपयांचा हा जो मुद्देमाल आहे हा हस्तगत करण्यात आला. यावरून त्याचबरोबर झोन 7 मध्ये काही रेट्स ज्या आपण केल्या होत्या त्यामध्ये काही लिंकेजेस आपल्या राजस्थानचे निघत होते आणि अनेक दिवसांपासून एक साखळी चांगल्या प्रकारे उघडीत आणावी याची एक मंशा होती. त्या अनुषंगाने त्या सर्व गुन्ह्यांचा पुन्हा तपास करण्यात आला आणि त्यातून काही लीड्स आपल्याला राजस्थानचे भेटण्यात आले. त्या लीड्सवर काम करण्यासाठी पुढील रिकव्हरी करण्यासाठी आणि पाहिजे आरोपी हे अटक करण्यासाठी एक टीम एएनसी आणि झोन 7 यांची तयार करण्यात आली, ज्यामध्ये एएनसीचे एपीआय पंडित रेजितवाड हे होते, त्याचबरोबर एएनसीचे एपीआय नाईक हे होते, त्याचबरोबर आणि इतर 16 अंमलदारांची टीम गठीत करण्यात आली आणि त्यांना ताबडतोब राजस्थान येथे रवाना करण्यात आलं. ही टीम बेसिकली 9 तारखेच्या आसपास ही गेलेली आहे आणि त्यांनी तिथे वेगवेगळे पथक बनवले आणि त्या अनुषंगाने पुढील तपास करण्यात आला. त्यामध्ये काही पाहिजे आरोपी ते तिथल्या लिंक सोबत विष्णू झाले होते, असे वांगीलाल बिश्नोई आणि सचिन बिश्नोई, योगेश बिश्नोई यांच्या राहत्या घरी प्रत्या घेण्यात आला. त्याचबरोबर सर्वात महत्वाचे म्हणजे त्यामध्ये जो मुख्य आरोपी होता रतनलाल चौधरी उर्फ जाट, याच पोलीस पथकाने बलोचरा जिल्हा राजस्थान येथून अटक करण्यात आली. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या विचारपूस करून त्याच्या तांत्रिक काही इन्व्हेस्टिगेशन करून त्याकडून रफली 1 किलो 384 ग्राम एमडी तिथं आपल्याला हस्तगत करण्यात आला. रफली 2,76,80,000 चा हा मुद्देमाल तिथून आपण हस्तगत केला, त्याला अटक करण्यात आली. त्याचबरोबर या सर्वांची लिंकेज आपल्या काही गुन्ह्यांमध्ये शहरामध्ये काही गुन्हे घडलेले आहेत, या सर्वांची लिंकेज मध्ये रामलाल चौधरी उर्फ जाट राहणारा जोधपूर हा एक मुख्य आरोपी आपल्याला दिसून येत होता आणि तो इनिशियली राहणारा पुण्याचा होता, पण गुन्हे दाखल झाल्यानंतर फरार होता. त्यालाही जोधपूर येथून आपण अटक करून त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास त्याच्यामध्ये झालेला करण्यात येत आहे. पुढील इंटिजेस पर्यंत, पुढील फॅक्टरीज पर्यंत आपल्याला पोहोचण्याची एक तपास सध्या आपला चालू आहे. यामध्ये टोटल मुद्देमाल ज्यावेळेस आपण बघतो तर 1 किलो 960 ग्राम पेट्रोल या पूर्ण इन्व्हेस्टिगेशन मध्ये ऑपरेशन्स मध्ये आपण हस्तगत केलेला आहे. याची किंमत 3,92,92,00,000 आपल्याला दिसून येते. काही पुण्यात वापरलेल्या गाड्याही आपण जप्त केलेल्या आहेत. एकूण मुद्देमाल टोटल 4,27,09,000 असा मुद्देमाल आपण टोटल हस्तगत केलेला आहे. यामध्ये पुढील तपास चालू आहे. काही फरार आरोपी आहेत त्याच्यावरही पुढील तपास चालू चालत राहील. यामध्ये पंडित रेजितवाड यांची पूर्ण टीम, त्याचबरोबर खराडी पोलीस स्टेशनची टीम, 207चे इतर डीबी स्टाफ यांनी ऑलमोस्ट 7 दिवस एकदम कठीण परिस्थितीमध्ये राजस्थान येथे त्यांनी तपास केला. तिथे अनेक जागी सट्टा घ्यावा लागला, लोकल पोलीसची मदत भेटली आणि चांगली रिकव्हरी केलेली आहे, चांगली लिंकेजेस केलेली आहे. त्यामध्ये क्राईम सरांनी सतीश मुले सर, त्याचबरोबर ऍडिशनल सीपी क्राईम सर, ऍडिशनल सीपी सरोज पाटील सर, जॉईंट सीपी रजत कुमार शर्मा सर आणि सर्वात महत्वाचे सीपी सरांनी विश्वास दाखवला आणि त्याप्रमाणे मार्गदर्शन केले. त्यामुळे ही साखळी आपल्याला उघडकीस आलेली आहे आणि यामध्ये सखोल तपास अजून पण चालू आहे आणि नक्कीच पुढे याच्यामध्ये आपल्याला यश भेटणार आहे. सर, एक प्रकार हा कधीपासून चालू होता साधारण? आपल्याला राजस्थानचे लिंकेजेस काही गुन्ह्यांमध्ये आपल्याला सापडले होते आणि त्याच्यामध्ये ठोस आपल्याला काही भेटत नव्हतं, जेणेकरून आपल्याला टीम पाठवता येईल राजस्थानला लगेच. पण या गुन्ह्यामध्ये ताबडतोब तपास भेटत गेले, काही लिंकेज भेटत गेले. त्यामुळं एक अशी परिस्थिती निर्माण झाली की लगेच आपल्याला करता येईल, इन्व्हेस्टिगेशन करता येईल. तर अगदी 3 तारखेपासून या गोष्टी, 3 फेब्रुवारीपासून या गोष्टी आपल्या तपासाच्या सुरू झाल्या. सर, आरोपी ह्यामधले बहुतांश राजस्थानचे आहेत, फक्त गुले हा महाराष्ट्रीयन आहे. गुले हा यांच्या किती दिवसापासून संपर्कात होता, गुलेची पार्श्वभूमी काय आहे आणि जो जाट मुख्य आरोपी आहे ज्यानं मिफेड्रॉन इथं आणलं, ते मिफेड्रॉन महाराष्ट्रातच बनवलं गेलं की राजस्थानहून आणलं गेलं या संदर्भात जाटचं सर किती केसेसमध्ये नाव? किती केसेसमध्ये नाव आहे? गुन्ह्याची भूमिका काय सर? गुन्हे हा महाराष्ट्रीयन आहे, बाकी राजस्थानचे आहेत. हा त्यांच्या विकत होता. त्याबाबत अजून पण तपास आपला चालू आहे. पण नक्कीच अमित घुलेला ज्यावेळेस आम्ही इंटरव्ह्यू केले
आणि त्याच्यातून निष्पन्न हे होतं की तो स्वतः पण सेवन करतो या गोष्टीच्या आणि एखाद्या वेळेस रिटेलमध्ये विकत पण असणार आहे, कारण त्यानं त्याच्याकडून रिकव्हरी जी आपली आहे ती ऑलमोस्ट 400 ग्रामची रिकव्हरी आहे, ती फार मोठी रिकव्हरी असते. तर त्याच्या तो रिटेलमध्ये नक्कीच याच्यामध्ये सहभागी असणार आहे. त्यांचा कॉन्टॅक्ट कसा झाला या गोष्टी तपासामध्ये आपल्याला निष्पन्न झालेल्या आहेत, पण ते सांगणं प्रेस कॉन्फरन्समध्ये काही उचित राहणार नाही. नक्कीच ड्रग युजर्स जे आहेत त्यांचे नेटवर्क्स असतात आणि त्याच्यातून एखाद्या वेळेचा संपर्क झालेला असू शकतो. जो जाट आहे, जो बाहेरून आपण अटक केलेला आहे, तो जो रामकरण जाट आहे, त्याला 2 गुन्ह्यामध्ये आपण निष्पन्न केलेलं होतं याच्या अगोदर आणि तो त्यावेळेसपासून फरार होता. त्याची गाडी आपल्याला या गुन्ह्यामध्ये आपल्याला सापडली होती, त्यातून त्याचा रोल याच्यामध्ये निष्पन्न झाला होता आणि त्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती आणि पुढेही त्याच्यामध्ये तपास करण्यात येईल. कुठे मेफेड्रोन बनवला गेला हे अजून निष्पन्न झालं नाही. जर का ते निष्पन्न झालं असतं तर आपण फॅक्टरीवर त्याप्रमाणे रेड पण केली असती, पण नक्कीच हा तपास चालू आहे. आपण नेहमी सांगत काही आणि दुसरा ही जी गाडी आहे जी आपण जप्त केलेली तर ती आरोपीच्या नावाची आहे का चोरी गाडी आहे? जी स्विफ्ट गाडी आहे, जी पहिल्या रेडमध्ये जी हस्तगत करण्यात आली होती, ज्यामध्ये 27 ग्राम MD आपल्याला सापडला होता, ती आरोपीच्या नावावर नाहीये, पण हे निष्पन्न झालेलं आहे की त्या गाडीचा आणि त्या आरोपीचा डायरेक्ट लिंकेज आहे. विक्री करताना याच्या अगोदर त्यांनी ट्राय पण केला होता आणि हे जे आरोपी आपण निष्पन्न केलेले आहे, ज्यांनी डिलिव्हरी राजस्थानवरून केली होती, त्यांनी याच्या अगोदर विक्री केल्याचं आपल्याकडे आहेत पुरावे आणि त्याप्रमाणे आपण तपास पण करत आहोत. गिफ्ट शॉपमध्ये त्याला डिलिव्हरी दिली जात होती. तो बेसिकली जे गिफ्ट शॉप आहे, तो पहिला जो आरोपी आहे मुकेश राजपुरोहित, त्याचं ते गिफ्ट शॉप आहे, ते गिफ्ट शॉप ऑपरेट करतो, तिथं त्याला डिलिव्हरी देणार होता असं रेड झाल्या लगेच निष्पन्न झालं. त्याप्रमाणे आपण पुढील तपास केला आणि तिथे आपण सापळा रचून त्याला पकडण्यात आलं. सांगता येणार नाही. विल इन्व्हेस्टिगेट अँड आफ्टर दॅट ओनली वी कॅन क्लिअरली से की किती दिवसापासून हे चालू आहे. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की 2 चेन आहेत. म्हणजे विक्री करणारा सापडला आणि मग आपण बॅक ट्रॅक करत चेनचा उलगडा करत गेलो तर 2 चेन आहेत. जो साहेबांनी आता सांगितलं की मुकेश आणि दुसरा जो आहे तो रामकरण, या दोघांच्या चेन बॅक ट्रॅक करत आपण त्या चेनचा उलगडा केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आता उदाहरणार्थ रामकरण आहे, तर त्याच्यात तो आपल्याला अजून एका गुन्ह्यामध्ये पाहिजे होता. वागणूक करत होते ते कुठल्या पद्धतीचे काही ऍडव्हान्स्ड सॉफ्टवेअर्स वापरत होते का, सॉफ्टवेअर म्हणजे ऍप्स वापरत होते का, एकमेकांशी संवाद कसा साधत होते, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा तपास चालू आहे. आत्ताच आपल्याला आपल्या टीम्स या परत आल्या ते 2-3 दिवसांपूर्वी आणि त्यांच्या तपासाचं अजूनही जे डायरेक्शन आहे ते अजून पुढच्या दिशेने आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणार आहे. त्या अंती आपल्याला या गोष्टींची अधिक माहिती देता येईल. स्पेसिफिकली असं सांगता येणार नाही आता, परंतु निश्चित त्याची माहिती देऊ तुम्हाला. जर घुलेच्या बाबत सांगायचं झालं तर मला वाटतं तो मांजरी या भागातून त्याला आपण पिकअप केलं होतं आणि मग त्याच्यावर पुढची कारवाई झाली होती. म्हणजे शहराच्या विविध भागांमध्ये यांची पाळंमुळं जी आहेत ही एकमेकांच्या संपर्कातून निर्माण झालेली असू शकतात, ज्याच्याबद्दलचे पुरावे प्राप्त केल्याशिवाय आम्ही त्याची वाच्यता करणं योग्य ठरणार नाही. परंतु सध्याची जर कारवाई तुम्ही बघितली तर एकंदरीत आपल्या झोन 7, झोन 6 किंवा हा जो भाग आहे ईशान्य भाग शहराचा, तर या भागामध्ये यांचे एकमेकांचे किंवा अशा पद्धतीचे रॅकेट चालवायचे आपल्याला इन्सिडेन्सेस जे आहेत ते त्याच्यातून दिसून येत आहेत. पारस मुथा यांचा रिपोर्ट.